नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। पहा, आज आपण 6वी मॅथ मधील चौथा धडा पॅटर्न ह्यामधील प्रॅक्टिस सेट 4.1 अँड 4.2 याची सर्व प्रश्नाची उत्तरे पाहिली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच धड्यामधील एक्सरसाइज 4 यामधील सर्व प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत। चॅनलला नवीन असाल तर मागील व्हिडिओ पाहून घ्या। ओके, चला वेळ न घालवता या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला आपण लगेच सुरुवात करूया। पहा, प्रश्न पहिला आहे, कंप्लीट द टेबल बिलो। हा जो दिलेला या ठिकाणी चार्ट आहे किंवा सारणी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे। तर लक्षात घ्या, सुरुवातीला या ठिकाणी 2 डॉट आहेत, नंतर 5 डॉट आहेत, नंतर 10 आहेत, 17 आहेत। तर या ठिकाणी किती डॉट येतील आणि या ठिकाणी किती डॉट असतील हे आपल्याला या ठिकाणी शोधायचे। तर आपण व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर काय लक्षात येईल आपल्याला, या 2 पासून 5 पर्यंत जाण्यासाठी आपल्याला +3 करावं लागतात। ओके, त्यानंतर परत 5 पासून 10 पर्यंत जाताना आपल्याला +5 करावं लागतील। 10 पासून या ठिकाणी 17 पर्यंत गेलेला आहे, +7 होईल। आणि पुढील जी संख्या इथली येणार आहे तर त्याच्यात प्लस किती करावं लागतील आपल्याला, तर 9 करावं लागतील। किती? 9, म्हणजे इथे येणार आहे 26 आणि या ठिकाणी तुम्ही असे 26 डॉट काढायचे। ओके, किती काढायचे? 26। तुम्ही हे मोजून डॉट काढून घ्यायचे। ओके, तर पहा, या ठिकाणी मी जे डॉट काढलेले आहेत तुम्ही व्यवस्थित काढा थोडेसे। ओके, मी तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी काढून दिलेले आहेत। पहा, ही 5ची लाईन आहे, त्यामुळं हे झाले 26 डॉट। ओके, तर तुम्ही असे 26 व्यवस्थित काढून घ्या। पुढे आता पहा, या ठिकाणी 3, 5, 7, 9 म्हणजे 3, 5, 7, 9 याचा डिफरन्स आहे। तर या ठिकाणी कितीचा येईल मग? 11, म्हणजे 11चा, म्हणजे इथे येणार आहे 37। ओके, त्या ठिकाणी 37 डॉट तुम्ही काढून घ्यायचे। या ठिकाणी 37 डॉट मी या ठिकाणी काढलेत। तुम्ही तुमच्या वहीमध्ये असे व्यवस्थित डॉट काढून घ्या। पहा, या लाईन मध्ये आपण 5 डॉट घेतलेत, अशा आपण 7 रो काढलेत, म्हणजे 7 लाईन, म्हणजे 5 7 35 आणि हे 2 37। तर असे तुम्ही व्यवस्थित ठळक वहीमध्ये हे डॉट काढून घ्यायचे। पहिला प्रश्न समजला। आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे। ओके, तर पहा, दुसरा प्रश्न आहे, द फिगर्स शोइंग हेक्सागोनल नंबर आर ड्रॉन बिलो, ड्रॉ देम इन your notebook. What is the next number in this figure? Show it with help of the figure. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, या ठिकाणी हे जे षटकोनाच्या आकृत्या या ठिकाणी दिसत आहेत दाखवल्याप्रमाणे, अशीच आकृती तुमच्या वहीमध्ये काढायची। म्हणजे हा आकृतीबंध, याच्या पुढील आकृती कोणती येईल हे आपल्याला शोधायची आणि ती तुम्हाला आकृतीच्या सहाय्याने दाखवायची। हेक्सागोनल आपल्याला जर फिगर काढायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, ही जो मधला रो आहे, मधला रो आपण लक्षात घेऊ। हा इथे 1 आहे, इथं 3, त्यानंतर इथं 5, इथं किती झाले 7। नेक्स्ट म्हणजे पुढील आकृतीला या मधल्या लाईनला किती 9 डॉट येणार आहेत। किती येणार आहेत? 9। ओके, तर पहा, आपण ती आकृती या ठिकाणी काढून घेऊया, म्हणजे तुमच्या आणखीन जरा लक्षात येईल। आता पहा, इथे मध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 डॉट आहेत। तर आपल्याला या ठिकाणी 9 डॉट येणार आहेत मध्यभागी। किती येतील? 9। तर पहा, 1 2 3 4 5 6 7, ओके, 8 आणि 9 डॉट। आपण 9 डॉट घेतले काढून। ओके, तर आता आपण ही आकृती हेक्सागोन बनवण्यासाठी 1 2 3 4 5 6 7 आणि या ठिकाणी 8 येतील। परत इथं किती राहतील? 1 2 3 4 5 6 7 होतील।
इथं 1 2 3 4 5 6 होतील. 1 2 3 4 5 होतील. तर पहा सेम तुम्हाला या ठिकाणी हा हेक्सागोन या ठिकाणी तयार होतो का नाही तुमच्या लक्षात आला असेल. ओके, तर ही अशी आपण आकृती आपल्या वहीमध्ये काढायची आहे. परत एकदा सांगतो, हे मधला जे डॉट आहेत हे लक्षात घ्या. इथं 1 आहे, इथं 3 झालेत, इथं 5 आहेत, इथं 7 होतील आणि जी आपली आकृती बनवलेली या मधल्या लाईनला 9 असतील. ओके, तर अशा पद्धतीने आपण ही हेक्सागोनची फिगर काढू शकतो. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा या ठिकाणी तिसरा प्रश्न, ऑब्झर्व द नंबर पॅटर्न अँड राईट देम नेक्स्ट 3 नंबर. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, हा पॅटर्न लक्षात घ्यायचा आणि याच्या पुढील 3 संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर पहा या ठिकाणी 2 9 28 65. जर हा पॅटर्न आपण लक्षात घेतला तर हा पॅटर्न आहे पहा n³ + 1, म्हणजेच काय, घनसंख्या प्लस 1 असा याचा पॅटर्न बनतो. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी मी 4 पेजवर लिहून दाखवतो या प्रश्नाचं. तर या ठिकाणी पहा हे 2 कसे तयार होतात. तर या ठिकाणी 1³ + 1 म्हणजे या ठिकाणी हे होतात 2 तयार. हे 9 कसे तयार होतात, तर इथे होतात 2³ + 1, 2 चा क्यूब येईल 8 + 1 9. आलं लक्षात. नेक्स्ट इथे होईल 3³ + 1, इथे 27 + 1 28. आलं लक्षात. नंतर हे येईल 4³ + 1, 4 चा क्यूब येईल 64 + 1 65. आता आपल्याला पुढील या ठिकाणी संख्या काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 5³ + 1 म्हणजेच 125 अधिक 1 126. लक्षात. तर या ठिकाणी येईल 126. ओके, 6³ + 1, या ठिकाणी 6 चा क्यूब आहे 216 + 1 जर केलं तर 217, म्हणजे इथे येणार आहे 217 दुसरी संख्या असेल. आणि तिसरी संख्या येण्यासाठी आपल्याला 7 चा क्यूब + 1, 7 चा क्यूब असेल 343 + 1 जर केलं तर 344. तर या ठिकाणी तिसरी संख्या येणार आहे 344. तर हे 3 नंबर पुढे येते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 4 नंबरचा प्रश्न, राईट द फर्स्ट 5 ट्रायंगुलर नंबर, व्हॉट इज द 10th ट्रायंगुलर नंबर. तर पहा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की पहिल्या 5 या ठिकाणी त्रिकोणी संख्या लिहायच्यात आणि 10वी त्रिकोणी संख्या या ठिकाणी कोणती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा या ठिकाणी 4चं आन्सर, त्या ठिकाणी पहिली त्रिकोणी संख्या असेल 1, दुसरी असेल 3, तिसरी असेल 6, त्यानंतर असेल 10 आणि या ठिकाणी असेल 15. या 5 या ठिकाणी पहिल्या ट्रायंगुलर नंबर आहेत हे. आणि या ठिकाणी 10वी विचारली आपल्याला. 10वी कुठली ट्रायंगुलर नंबर 10वा कोणता असेल, तर 10वा या ठिकाणी 10th TENTH 10th नंबर इज इक्वल टू 55. तर तो असणार आहे 10वी या ठिकाणी त्रिकोणी संख्या असणार आहे 55. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 5 नंबरचा प्रश्न, व्हॉट्स नंबर सीरीज इज फ्रॉम इज द काउंटिंग नंबर आर ॲडेड इज असेंडिंग ऑर्डर. तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचा अर्थ आहे की समजा जर आपण ज्या मोज संख्या आहेत त्या जर चढत्या क्रमाने
बेरीज करत गेलो तर या ठिकाणी कोणती संख्या मालिका या ठिकाणी तयार होईल? तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे TRIANGULAR ट्रायंगुलर नंबर NUMBER सिरीज. कोणती सिरीज तयार होईल? तर ट्रायंगुलर नंबर सिरीज तयार होईल. यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये? त्रिकोणी संख्या मालिका. काय म्हणतो? त्रिकोणी संख्या मालिका. ठीक आहे. चला नेक्स्ट 6 नंबरचा प्रश्न पाहूया. तर इथं दिलेलं आहे पहा 6 नंबर मध्ये, राईट द स्क्वेअर्स ऑफ नंबर फ्रॉम बाय ॲडिंग द ऑड नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1. तर इथं पहा 1 पासून सुरू होणाऱ्या विषम ज्या संख्या आहेत त्या क्रमाने मांडून त्यांची जर बेरीज तयार केली तर या ठिकाणी ती कोणती सिरीज तयार होईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या. आणि या ठिकाणी एक्झाम्पल या ठिकाणी दिले आपल्याला स्क्वेअर नंबर. तर पहा 1, या दोघांची ॲडिशन केली तर येईल 4, या तिघांची ॲडिशन जर केली तर येईल ती 9, आणि पुढे जर आपण 1 + 3 + 5 + 7 असं जर केलं तर ते येईल 16. तर ती सिरीज असणार आहे स्क्वेअर नंबर. SQUARE स्क्वेअर NUMBER नंबर सिरीज SERIES. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्क्वेअर नंबर सिरीज. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 5-7 नंबरचा आणि हा शेवटचा प्रश्न या ठिकाणी या एक्सरसाइज मधला असेल. व्हॉट इज द सम ऑफ 1 + 2 + 3 + -50. आणि या ठिकाणी पहा 1 पासून 50 पर्यंत असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमात संख्या आलेली आता, आणि परत या ठिकाणी 50 पासून 1 पर्यंत उतरत्या क्रमात. तर आपल्याला याची ॲडिशन जर करायची असेल तर अगोदर आपल्याला 1 ते 50 पर्यंतच्या संख्येची ॲडिशन करावं लागेल आणि नंतर 49 पासून 1 पर्यंत संख्यांची. तर पहा याचं एक सूत्र आहे ते सर्वांनी लक्षात ठेवा. तर लिहून देतो मी. n कंसात n + 1/2 या सूत्रामध्ये n म्हणजे या ठिकाणी अगोदर आपण 1 ते 50 पर्यंतची बेरीज करूया. तर n म्हणजे 50 घेऊया. तर काय होईल या ठिकाणी 50 ब्रॅकेट 50 + 1/2 50 इंटू या दोघांची ॲडिशन जर केली तर 51 होईल /2. 2 1 = 2, 2 2 = 4, 1 त्यानंतर 2 5 = 10. या ठिकाणी 25 × 51 जर केलं तर हे येईल 1275. ओके. तर हे असणार आहे आपलं या ठिकाणी 1 पासून 50 पर्यंतच्या संख्येची बेरीज. आता आपल्याला करायचं आहे 1 ते 49 पर्यंतच्या संख्येची बेरीज. तर आता n म्हणजे या ठिकाणी काय घेणार आपण? ते घेणार 49. ओके. या सूत्रात ठेवूया 49 ब्रॅकेट 49 + 1/2. 49 इंटू 49 1 50 होईल /2. 2 1 = 2, 2 2 = 4 होईल 1 त्यानंतर 2 5 = 10. 49 × 25. ओके. या दोघांचा जर आपण गुणाकार करून घेतला तर तो येईल 1225. ओके. तर या ठिकाणी पहा, तर ही आलेली बेरीज 1 ते 49 नंबरची आणि ही या ठिकाणी आलेली 1 ते 50 नंबरची. तर या दोघांची ॲडिशन जर आपण केली त्या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येऊन जाणार आहे. या ठिकाणी ॲडिशन करतो लक्षात. प्लस या ठिकाणी 5 5 10 कॅरी 1 7 8 9 10 कॅरी 1 4 5 2. पहा या ठिकाणी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 2500. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण 6वी
मॅथमॅटिकमधील 4था पॅटर्न धड्यामधील सर्व प्रॅक्टिस सेट आणि आज आपण यामधील एक्सरसाइज 4 यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.